पावसाळा म्हटलं की लोकांचा आनंद हा अक्षरशः द्विगुणित होतो. कारण पावसाळा हा असा ऋतू आहे की सगळीकडे हिरवगार सौंदर्य पाहून जणू काही स्वर्गच पृथ्वीवर अवतरला आहे की काय असं वाटायला लागतं. अशातच कोल्हापूर जिल्हा म्हटलं की सुजलाम सुफलाम जिल्हा म्हणून या जिल्ह्याची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत की या पर्यटन स्थळांचं स्वरूप पावसाळ्यामध्ये अधिकच खुलून दिसतं आणि हे पाहण्यासाठी अगदी देशभरातून लोक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. चला तर मग पाहूयात या जिल्ह्यातील पहिलं पर्यटन स्थळ. यामधील पहिलं पर्यटन स्थळ म्हणजे राधानगरी तालुका. राधानगरी तालुक्यातील शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण पाहण्यासाठी अनेक लोक लांबून येत असतात. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. महाराष्ट्रातील पहिलं स्वयंचलित दरवाजांचं धरण म्हणून या धरणाची ओळख आहे. या धरणापासून काही किलोमीटर अंतरावर राऊतवाडीचा धबधबा आहे. राऊतवाडीचा धबधबा हा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाहित होत असून हा धबधबा पाहण्यासाठी देखील अनेक पर्यटक या स्थळाला भेट देत असतात. याच तालुक्यात असणारा वाकीगोल आणि तोरसकरवाडीचा धबधबाही सध्या पर्यटकांना चांगलाच प्रचलित आहे. ट्रेकिंग करणाऱ्या अनेक पर्यटकांचा ओढा या धबधब्याकडे पाहायला मिळतो. गव्यांचं अभयारण्य म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित असणारे अभयारण्य देखील याच तालुक्यात आहे. हे पाहण्यासाठी सुद्धा लोकांची अलोट गर्दी असते. पण काही कारणास्तव मात्र हे अभयारण्य बंद केलं जातं. कारण जंगलातील हिंस्र प्राण्यांचे अटॅक कधी लोकांच्यावर होतील हे काही सांगता येत नाही. राधानगरीच्या काही अंतरावर असलेला फोंडा घाट म्हणजे तालुक्याच्या सौंदर्याची खाणच जणू. या घाटाचं मनमोहक दृश्य अनेक पर्यटकांना घाटाकडे नेहमीच आकर्षित करत असतं. पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापुरातील दुसरा तालुका म्हणजे गगनबावडा तालुका. या गगनबावडा तालुक्यातील मोरजाई पठार हे लोकांच्या पसंतीस उतरलेलं आणि मनाला भावलेलं उत्कृष्ट असं पर्यटन स्थळ आहे. या पठाराचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यामध्ये या पठारावर आभाळ टेकलं की काय असा भास व्हायला लागतो. कारण दरीतून उडणारे पाण्याचे तुषार हे ढगांसारखे भासतात आणि पूर्ण डोंगर या तुषाराने झाकला जातो. हे पाहण्यासाठी पावसाळ्यात या पठाराला असंख्य पर्यटक भेट देत असतात. याच तालुक्यात असलेल्या पळसंबेमधील रामलिंग हे ठिकाण पाहण्यासाठी सुद्धा लोकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. निसर्ग सौंदर्याने आच्छादलेले हे ठिकाण पावसाळ्यामध्ये अधिकच खुलून दिसतं. कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने तिसरा तालुका म्हणजे पन्हाळा तालुका. ऐतिहासिक वारसा लाभलेला पन्हाळा तालुका पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. पावसाळ्यात चिंब भिजण्यासाठी आणि कपल्सना रोमॅन्टिक रेनी सीझन एन्जॉय करायचा असेल तर पन्हाळ्या शेजारीच असलेला मसाई पठारला गेलंच पाहिजे. हिरव्यागार गवताची शाल पांघरलेलं हे पठार म्हणजे पर्यटकांचा बेस्ट पॉइंट आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वायव्येस असलेला पन्हाळगड हा डोंगरी किल्ला देखील पर्यटकांना चांगलाच आकर्षित करतो. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा किल्ला पाहण्यासाठी पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात देखील पर्यटनाचे अनेक पॉइंट पाहायला मिळतात. विशाळगड आणि पावनखिंडीचा उत्कृष्ट नजारा जर पाहायचा असेल तर पावसाळ्यात शाहूवाडी तालुक्याला नक्की भेट द्या. शाहूवाडी नजीक बरकी या छोट्याशा गावाजवळ दऱ्याखोऱ्यातून वाहत असलेला बरकीचा धबधबा पाहण्यासाठी देखील अनेक पर्यटकांची चढाओढ चाललेली असते. डोंगर दऱ्यातून धुवावार कोसळणारा मुसळधार पाऊस, कड्या कपारीतून निर्माण झालेले छोटे मोठे झरे, हिरव्यागार जंगलातून येणारा किर्र असा आवाज, हे सर्व काही पाहायचं असेल तर शाहूवाडीतील आंबा घाटाला जरूर भेट द्या. पावसाळा आला की या घाट माथ्यावरली रस्त्यावर हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी लोकांची मात्र अलोट गर्दी जमलेली असते. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका देखील पर्यटनाच्या दृष्टीने काही कमी नाही. कारण चंदगड तालुक्यातील तिलारी धरण पाहण्यासाठी सुद्धा लोकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. वास्तुशास्त्राचा अद्भुत नमुना तसंच आजूबाजूला घनदाट जंगल असलेल्या तिलारी धरणाचे स्वरूप पावसाळ्यामध्ये अधिकच खुलून दिसतं. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखला जाणारा आंबोली घाट आणि त्यामध्ये वाहणारा धबधबा म्हणजे पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. पावसाळा आला की आंबोली घाटातील धबधबे अधिकच प्रवाहित होतात. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची नेहमीच या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. भुदरगड तालुक्यात वसलेला सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेला रांगणा किल्ला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची शानच म्हणायला हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यामध्ये रांगणा किल्ल्याचं नाव अग्रभागी येतं. चहूबाजूंनी असलेले घनदाट जंगल आणि मध्यभागी वसलेला हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. पावसाळ्यामध्ये या किल्ल्याचं स्वरूप पूर्णतः पालटतं. हिरव्यागार निसर्गात हा किल्ला अधिकच खुलून दिसतो.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यापासून 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रामतीर्थ या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळी नैसर्गिक सौंदर्याची मुक्त उधळण पाहायला मिळते. रामतीर्थवरील धबधबा प्रसिद्ध असून हा धबधबा पाहण्यासाठी त्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या परिसरात येत असतात. तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्या भागातील अशीच काही पर्यटन स्थळे असतील तर या स्थळांविषयी माहिती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.